चलो भाई चलो, जल्दी चलो, मुझे बहुत देर हो गया ऑफिस के लिए जाने के लिए. चलो चलो. सर OTP द्या की तेवढा, 4 अंक आहे बघा. OTP चाहिए? हाँ देता हूँ. 2670 2670. हाँ हो गया ना. चलो चलो भैया जल्दी चलो, मुझे बहुत देर हो गया ऑफिस के लिए जाने के लिए. हो झालं सर. चला. दादा कहाँ से हो आप? मी धाराशिवचा आहे सर. अरे पुणे में कहाँ पे रहते हो? इथं पिंपरी चिंचवड मध्ये राहतोय, वालेकरवाडी रोडला. पुणे में कितने साल से हो? हो मला झालं 6 वर्ष झाली की सर येऊन इथं. गाड़ी खुद की रहती है ना तो ही परवडता है, दूसरे की गाड़ी नहीं परवडता आपने को. सही बात है ना भाई? नाही परवडत सर, पण काय करणार, दुसरं ऑप्शन पण नाही ना, करावं लागतं पोटा पाण्यासाठी. हेलो हाँ बोल ना भाई, किधर है तू? क्या यार कितने दिन से तू कॉल नहीं किया. बस का वडा आमच्या टांगा आता. अरे कुठं आम्हाला कामधंद्याने तुला फोन करणं होते, सांग बरं. तूच विसरला भावा आम्हाला. नाही रे भावा, तुला माहित आहे का नाही इथं पुण्यामध्ये राहायचं म्हणजे किती धावपळ होते. हो मग तुला सगळं माहित असताना तूच आठवणीनं फोन करायचा, आम्ही नाही केला तर. तुम्ही मोठी माणसं भावा. मग बरं आहेस ना तू? काळजी घे तुझे स्वतःची. चल ठेवू का? एक विचारू का सर, राग येत नसेल तर? हा पूछो ना भाई, क्या बात आहे? सर तुमच्या बोलण्यावरून एक नक्की कळालं बरं का, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता. पण मला एक कळालं नाही की जेव्हा एक मराठी माणूस मराठी माणसाला भेटतो तेव्हा मराठीमध्ये का बोलत नाही ते. दुसऱ्या राज्यातून आल्यासारखं हिंदीमध्ये बोलते. अहो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये जन्मलो आणि आपली मातृभाषा मराठी आहे हा लोकांना विसर पडलाय. सर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये राहणारे लोक, त्याच्यामुळं आपल्याला मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आपण माणुसकी जपली पाहिजे, हे लक्षात असू द्या. मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही दुसरी भाषा बोलू नका. ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता म्हणल्यानंतर तुम्हाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्तीला मराठी भाषा बोलायला शिकवली पाहिजे. चुकलं दादा, मी मराठी, महाराष्ट्र माझा. सटकून टाकती राख नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता. सटकून टाकती राख नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता. डोळ्यात पुढे अंगार भगव रक्तात जागू दे गाज भवानी माता.